राम राम मंडळी आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ. तर बघा, आज आहे शुक्रवार आणि आजचं माझं दिवसभराचं रुटीन, गावाकडचं रुटीन कसं असतं, दिवसभर काय काय कामं केली, ते सर्व काही मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. आणि गावाकडची सकाळ, त्याचबरोबर गावाकडचं वातावरण आणि गावाकडची सर्व काही कामे एकदम थोडक्यात मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करत आहे. सकाळची सर्व काही पारुशी कामे झाली. आता शुक्रवार आहे, फरशी पुसायची होती, तर मग पाणी घेतलं, त्याच्यामध्ये गोमूत्र टाकलं आणि थोडीशी हळद टाकली. या पाण्याने घरातील सगळी फरशी मला पुसून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न पडेल, गोमूत्र आणि हळद का टाकली? तर बघा, यानं काय होतं की आपल्या घरामधली जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती बाहेर जाण्यास मदत होते आणि आपल्या घरात एकदम प्रसन्न वातावरण राहतं आणि लक्ष्मी माता आपल्या घरात हे कायम टिकून राहते. तर त्याच्यामुळे ज्यावेळेस फरशी पुसतो आपण, त्यावेळेस आवर्जून ह्या वस्तू नक्की टाका. आता आज मुलाची फरमाईश होती कांद्याची आणि आंब्याची चटणी खायची, तर चला मग इकडं मस्तपैकी आंब्याची चटणी बनवली. त्याचबरोबर दुपारच्या कामामध्ये येतं, सगळी काही स्वयंपाक झालं, धुणं झालं, भांडी झाली, सगळं काही झालं. आणि आता बघा, इकडं हरभऱ्याची डाळ म्हणजे म्हणजे हरभरा आम्ही नीट करत बसलो होतो, जे की आता आपल्याला डाळ करायची आहे हरभऱ्याची. त्याच्यासाठी इकडं मी हरभरे चाळत बसले होते आणि त्याचबरोबर इकडे थोडीशी चैतूची पण मदत झाली. चैतू पण थोडंसं मला इकडे चाळू वाटलं, म्हणजे त्याला ना ती चाळण्याची एक वेगळीच मज्जा वाटली. त्याच्यामुळे तो मला मी चाळतो, तर चला असू द्या, मुलाला पण कामाची सवय असायलाच पाहिजे. आता सगळी घरातली कामावरली थोड्या वेळ तासभर मी नीटसुद्धा केलं हरभरं. नंतर हा जो व्हिडिओ आहे तर ते उद्याचा आहे. आज पण मी व्हिडिओ म्हणजे हरभरे ती सगळं काही नीट केलं, पण आजचं मी काही व्हिडिओ केला नाही. नंतर मग आले, थोडीशी फराळ केली आणि शुक्रवार होता, वैभवलक्ष्मीचा माझा शुक्रवार असतो. तर नंतर दुकानाकडे आले, दुकान उघडली, सगळी काही म्हणजे दुकानातली साफसफाई करून घेतली, झाडून ते सगळं काही काढून घेतलं. आणि मग नंतर आता आज शुक्रवार आहे तर दुकानात दररोजच पूजा झाली पाहिजे. मग आज शुक्रवार आहे, चला म्हणलं दुकानातली पण पूजा आवरून घ्यावी. सकाळी घाई गडबड होती, कामं होती, त्याच्यामुळे काय सकाळी दुकानाकडं मला येणंच झालं नाही. त्याच्यामुळे मग मी ना 3-4च्या दरम्यान दुकानाकडं गेले, दुकान उघडलं आणि सगळी काही स्वच्छता करून घेतली, पुसून घेतलं, सगळं व्यवस्थित करून घेतलं, टेबल सगळं काही पुसून घेतलं, सामान जिथल्या तिथं सगळं काही लावलं, जे ठेवलं होतं ना. ज्यावेळेस गिऱ्हाईक येतं त्यावेळेस त्यांना दाखवून सगळं काही जिथल्या तिथंच सामान अस्ताव्यस्त पडलेलं असतं. कधी कधी मी ठेवून जाते, पण कधी जर घरचं काही काम असेल, गडबड असेल, तर तसंच मी ठेवून जाते. मग नंतर दुसऱ्या दिवशी आल्यानंतर मग ती सगळं जिथल्या तिथं ठेवायचं असतं. तर मग इकडं सगळी साफसफाई केली. आता चला म्हणलं लगेच उदबत्ती ती लावून पूजा सगळं काही करून घ्यायचं होतं. कारण लगेच मला आता वैभवलक्ष्मीच्या पूजेची मांडणी पण करायची होती. शेताकडे जाऊन फुलंसुद्धा आणायची होती. कारण बघा, शेताकडेच आपल्या फुलं छान छान प्रकारची, वेगवेगळी प्रकारची घरी फुलं आहेत, शेताकडे फुलं आहेत. त्याच्यामुळे का नाही बाजारातून आणण्याची काय फुलाची गरजच नाही बघा. त्याच्यामुळे आता इकडे पूजा ती करून घेणार, दुकानातच थोडा वेळ बसणार होते मी आणि नंतर मग दुकानातलं थोडा वेळ झालं की मग नंतर जायचं होतं मला शेताकडे. तर अशा प्रकारे इकडं माझी पूजा ती आवरली. उदबत्ती सगळ्या दुकानामध्ये ओवाळून घेतली, स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि मग थोड्या वेळ दुकानात बसून नंतर मग आले शेताकडे. बघा, हा आमचा शेतातला भुईमुग आहे. खूप म्हणजे खूप छान आहे आणि बघावं तर म्हणलं, शेंगा काय म्हणतात म्हणजे कशा आल्या कशा नाही, त्याच्यासाठी ना मी एक वेल उपटला. बापरे, कितक्या शेंगा छान आल्या ना, वाटलं सुद्धा नव्हतं की इतक्या शेंगा छान येतील. बघा, एकदम असं टपक्याच्या टपक्या शेंगा एकदम छान अशा लागल्या. तर थोड्या वेळ शेंगा इथं खाल्ल्या मी. नंतर आंबे पण बघा, आंब्यासोबत पण फोटो काढले आणि आंब्यासोबत फक्त फोटोच काढले, कारण घरी पण आपले आंबे आहेत, त्याच्यामुळे शेतातली कशाला तोडायची. मग नंतर इथं शेतामध्ये आले, बघा छान अशी फुलं. आता थोडं ना उन्हामुळं फुलं कुठे बी बघा तुम्ही, फुलं उन्हामुळं सुकतच आहेत. तर इकडं बघा फुलं मी तोडली पटापटा, छान अशी ही शेतातली
फुलं तोडली. तर हे शेत आमच्या वडिलांचं आहे. तर वडिलांच्या शेतामध्ये ही फुलांची झाडं आहेत. शेत पण जवळच आहे. तर मग इकडे शेताकडं आलोत. आमचं शेत, वडिलांचं शेत हे जवळच आहे. मग त्यांच्या शेतातली इकडं फुलं घेण्यासाठी मी आले होते. फुलं भरपूर होती. मग पिवळ्या रंगाची काही तोडली, लाल रंगाची पण काही तोडली आणि एकदम बघा शेतातलं वातावरण एकदम मस्त असं हे शेतातलं वातावरण छान असं होतं. आणि नंतर बघा लगेच संध्याकाळची वेळ झाली आणि दिवस मावळायच्या आधी आपल्या दारातली स्वच्छता ती आवर्जून करून घ्यायची असते, कारण दिवसभराचा जो केर आलेला असतो तो केर पण जातो आणि आपलं दार एकदम स्वच्छ पण दिसतं, निर्मळ पण दिसतं आणि संध्याकाळच्या टायमिंगला एकदम फ्रेश असं वाटतं. आणि माता लक्ष्मी ही आपल्या म्हणजे घरामध्ये प्रवेश ही नक्की करत असते ज्यावेळेस आपल्या मुख्य दरवाजा म्हणा किंवा दाराभोवतील परिसर म्हणा जर स्वच्छ असेल तर. तर अशा या पद्धतीने इकडली मी सगळं झाडून काढून घेतलं. पण हवा इतकी सुटली होती ना की झाडलेलं डबल वापस येत होतं. तरी पण चला म्हणलं जाऊ द्या, पटापटा असं झाडून काढून घेतलं. आणि नंतर मग सकाळीच उंबऱ्याला हळदीचं लेपन केलं होतं. मी काय तुम्हाला हळदीचं लेपन केलेला व्हिडिओ काही शेअर तुमच्यासोबत केला नाही. पण सकाळीच म्हणजे उंबऱ्याला हळदीचं लेपन केलं होतं. ज्यावेळेस आपण उंबऱ्याला हळदीचं लेपन करतो त्यावेळेस खूप शुभ असं मानलं जातं आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि घरातील जी काही निगेटिव्हिटी असते तर ती निगेटिव्हिटी दूर होऊन घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह वातावरण राहत असतं. त्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येऊ नये किंवा जी बाहेरील बाधा आहे ती बाधा बाहेरच जावी, त्यासाठी आवर्जून हळदीचं लेपन प्रत्येक शुक्रवारी, मंगळवारी, गुरुवारी, अमावस्या, पौर्णिमेला आवर्जून उंबऱ्याला मुख्य दरवाजाला हळदीचं लेपन नक्की करत जावा. नंतर मग काय केलं संध्याकाळच्या टायमिंगला इथं बघा आता 5-5:30 वाजले होते. पण मला नंतर स्वयंपाक पण करायचा होता. स्वयंपाक करून घेऊन नंतर मग पूजा मांडणी करायची होती. त्याच्यामुळे मी लवकरच सुरुवात केली. इकडं छान अशी रांगोळी काढून घेतली आणि आता स्वयंपाक तो करून घेतला मी आणि नंतर मग पूजा मांडणी केली. आणि इकडं बघा आता वैभव लक्ष्मी व्रताची पोथी वाचण्यासाठी मी बसले. बघा हे व्रत खूप म्हणजे खूप प्रभावी आहे. हे व्रत तुम्ही कोणत्या सुद्धा म्हणजे जी काही तुमची मनातील इच्छा आहे त्या इच्छेसाठी करू शकतात. जे काही अडचण आहे ती अडचण दूर व्हावी यासाठी करू शकतात. खूप म्हणजे खूप प्रभावी हे वैभव लक्ष्मीचं व्रत आहे. तर अशा प्रकारे इकडं मी वैभव लक्ष्मीचं व्रत केलं. पूजा मांडणी छान अशी झाली आणि इकडं माझी पोथी वाचून पण झाली. पोथी वाचायची झाल्यानंतर मस्तपैकी अशी आरती केली. सगळ्यांनी आरतीचा आनंद पण घेतला. आणि मग बऱ्याच वेळेस काय झालं, आरती करते वेळेस माझ्याकडनं चुकून काही शब्द म्हणजे बदल आले. तर इकडं मला मुलं सांगत होते की तुझं हे चुकलं ते चुकलं. तर चला असं थोडंफार चुकतच असतं माणूस. तर मग इकडं छानपैकी अशी आरती झाली. नंतर देवाला नैवेद्य दाखवला आणि नंतर बघा ही आमच्यातली गाय आहे. तर इकडं गाईला पण नैवेद्य दाखवून घेतला आणि मग नंतर सगळ्यांनी मिळून मिसळून इकडं छानपैकी जेवण बनवलं. तर आज जेवणाचा बेत होता बघा. आज गोड असे गुळातले गोड फळं बनवलेले होते. बटाट्याची भाजी होती, आंब्याची चटणी होती, तूप होतं, त्याचबरोबर भात. संध्याकाळसाठी नैवेद्यासाठी म्हणून गोड गुळातली अशी गोड फळं बनवली. बाकीचा सगळा स्वयंपाक हा सकाळचाच होता. पण आज आश्चर्याची पहिल्यांदा गोष्ट अशी घरात घडली की फक्त फळावरच सगळ्यांनी जेवण केलं. बाकी कोणाला जर काहीतरी समजा फळं करा, काहीतरी खिचडी करा, तर कोणाला भाकर करावी लागते, कोणाला चपाती करावी लागते. वेगवेगळ्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या चॉईस असतात. पण आज पहिल्यांदा असं घडलं की सगळे